धंदे से बडा कोई धर्म नहीं होता, रईस या चित्रपटातला शाहरुख खान याचा हा डायलॉग आणि याच डायलॉगने त्याचे चाहते घायाळ सुद्धा झालेले होते. नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरंच धंदे से बडा कोई नहीं होता का? आणि हीच फिलॉसॉफी घेऊन या चित्रपटाचं प्रमोशन होतंय का, हा प्रश्न आज विचारायचं कारण म्हणजे रईस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीला ट्रेन प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी बडोदा स्टेशनवरती मोठी गर्दी झाली आणि या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि या गोंधळात आपल्या नातेवाईकांना निरोप द्यायला आलेल्या एका इसमाचा चेंगरून मृत्यू झाला. प्रश्न असा उरतो की प्रमोशन जर एखाद्याच्या जीवावर उठत असेल तर असं प्रमोशन काय कामाचं? यामध्ये इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांचा विचार करायला हवा आणि त्याचविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सामाजिक निरीक्षक मंदार भारदे. त्याचबरोबर कोल्हापूरहून आपल्यासोबत अभिनेता जितेंद्र जोशी या चर्चेमध्ये सहभागी होत आहे. कायदेतज्ञ ॲडव्होकेट आभा सिंग या चर्चेमध्ये आपले विचार मांडतील. त्याचबरोबर चित्रपटाचं प्रमोशन करणारे PR विनोद सातव पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. मला सुरुवातीलाच जायचंय जितेंद्र जोशीकडे. जितेंद्र, तू स्वतः अनेक हिट चित्रपट दिलेले आहेस, तू स्वतः सुद्धा प्रमोशन केलेलं आहेस. अशा प्रकारे प्रमोशन जेव्हा एखाद्याच्या जीवावर उठतंय, काय म्हणायचं का याला? फार दुर्दैवी आहे की ज्या व्यक्तीला जीव गमवावा लागला आणि ज्यांना इजा झाली ते दुर्दैवी आहे असं मला वाटतं. प्रमोशन हे गरजेचंच आहे कारण तो व्यवसाय आहे, परंतु मला असं वाटतं की तो व्यवसाय करत असताना जशी आपण काळजी घेतो ती काळजी घेतली जायला हवी होती. परंतु याकडे बघण्याचा माझा एक वेगळा दृष्टिकोन असा आहे की अनेक कलाकार म्हणजे शाहरुख खान वगैरे तर खूप मोठे स्टार्स आहेत, पण रस्त्यावर शूटिंग करत असतात तेव्हा सुद्धा गर्दी जमते. अनेक वेळेला आपण पाहतो की ते शूटिंग करत असताना काही गैरप्रकार सुद्धा घडतात, लोकांकडून चेंगराचेंगरी होते. मुळात समाजानं बनवलेला हा स्टार आहे आणि तो स्टार हा समाजाचाच एक भाग आहे. परंतु मला वाटतं की त्याला संपूर्ण दोष त्याला देऊन चालेल का, हे मी फक्त अभिनेता आहे म्हणून बोलत नाही. मी याकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहतोय की याही आधी अनेक वेळेला ट्रेननं अनेक लोकांनी प्रवास केले. काही महिन्यांपूर्वीच कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या बार बार देखोसाठी गेले होते, तेव्हा असं काही घडलं नाही. पण मग शाहरुख खान गेल्यानंतरच असं घडलं, म्हणजे लोकांनीच त्याला मोठा केलेला तो स्टार आहे, त्याला बघण्यासाठी झुंबड उडाली. पण मग काही रेल्वे प्रशासनाकडून जी गर्दी आतमध्ये आली, मला असं वाटतं की आपण प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट काढावं लागतं ना आपल्याला. इतक्या हजारो लोकांनी अचानक प्लॅटफॉर्म तिकीट काढलं कसं आणि ते गेले कसे? आणि जर ते जाऊ शकले प्लॅटफॉर्म तिकिटाशिवाय इतकी लोक, तर म्हणजे कुठेतरी त्या सुरक्षा व्यवस्थेकडे सुद्धा आपण पाहायला हवं, या सगळ्या गोष्टींकडे पाहायला हवं. आय एम शुअर की शाहरुख खान सारख्या अभिनेत्याने, जबाबदार अभिनेता आहे तो, इतकी मोठी गोष्ट करत असताना त्यानं रेल्वे प्रशासनाला त्याची कल्पना दिलीच असणार. नक्कीच. पण मग तरी सुद्धा जर असा प्रकार घडला तर तो दुर्दैवी आहे. पण मला वाटतं रेल्वेने अनेक जण प्रवास करतात. मध्यंतरी राहुल गांधींनी सुद्धा रेल्वेने प्रवास केला. मग तेव्हा अशी घटना घडली असती तर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असता का? मला वाटतं की हे दुर्दैवी आहे, जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. हा जर म्हणजे माझ्या घरातली कोणी व्यक्ती गेली असती तर मी इथे आज चर्चेला बसलेलो नसतो किंवा मी वेगळ्या बाजूला असतो. परंतु याच्याकडे आपण फक्त त्याचा रोग शाहरुख खानकडे न ठेवता इतर अनेक गोष्टींचा सुद्धा सत्सद विवेक बुद्धीनं आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मंदार भारदे, काय सांगता येईल याच्याबद्दल? म्हणजे शाहरुख सारखा एक अभिनेता खूप मोठा आहे. आता जितेंद्र जोशीने आपल्याला अनेक गोष्टी म्हणजे अनेक अँगल्स याच्यामधले सांगितले, मात्र स्वतः एक जबाबदार असलेल्या शाहरुख खानने सुद्धा या गोष्टीचा विचार करायला हवा होता कुठेतरी, असं नाही वाटत? नाही, मला केला असेल का असं वाटतंय का? नाही, मला नक्की असं वाटतं, कारण मला अनेक फिल्म प्रोडक्शन कंपन्यांबरोबर काम करायला मिळालेलं आहे. सो ते बऱ्यापैकी डिटेलिंगमध्ये जाऊन विचार करतात. मला आत्ता जसं सांगण्यात आलं तसं मला फार उत्सुकता आहे या गोष्टीची की सर्व चॅनल्सने ही ट्रेन सुटताना लाईव्ह टेलिकास्ट केलेलं होतं. ही ट्रेन साधारण 4-4.5 तासानंतर वडोदऱ्याला पोहोचते. सो त्याने ना ट्रेन बदलली ना त्याने डबा बदलला. सो ही ट्रेन किती वाजता आहे? बरं, शाहरुख खान हा काही अचानक त्या मागच्या 4 तासामध्ये सेलिब्रिटी झालेला नाही. तर शाहरुख खानला बघायला लोक येणार, ती लोक तुटून पडणार, ती लोक रेल्वे स्टेशनवरच बघणार, कारण आपण त्यांना सांगितलंय की या रेल्वेने चाललेलं आहे. हे सगळं माहीत असतानाही
पुरेशी काळजी का घेतली नाही हा यातला अगदी गंभीर प्रश्न आहे. कुठलाही सेलिब्रिटी हा टार्गेट करायला सगळ्यात सोपा असतो, पण याला रेल्वे स्टेशनवर जे एक बंदिस्त आहे, जिथे पुरेशी सुरक्षितता आहे असं आपण एझ्युम करतो, या रेल्वे स्टेशनवर एवढी लोक कशी येऊ शकली, ती येऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घेतलेली होती. मला जे कळलंय आता वर्तमानपत्रांमधनं आणि चॅनल्समधनं की तो या रेल्वेने जाणार आहे हे भरपूर लोकांना आधी माहिती होतं. म्हणजे ते काही त्या दिवशी किंवा त्या क्षणाला कळलेलं नव्हतं. याचं कॅम्पेन करणं चाललेलं होतं. हे कॅम्पेन आहे हे गृहीत होतं. मग एवढी लोक आतमध्ये आली त्यावेळेला काय सुरक्षा आपण घेतलेली होती, काय मी याआधी बऱ्याचदा पाहिलेलं आहे. ज्या वेळेला सेलिब्रिटी येणार आहेत, आपल्या क्रिकेटच्या टीम येतात त्यावेळेला सुद्धा एवढ्याच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अनेक धर्मगुरू येतात त्याही वेळेला एवढ्याच प्रमाणावर गर्दी होत असते. आपण गर्दीचं नियोजन योग्य प्रकारे करू शकलेलो नाही, हे मला आत्ता याच्यातली दिसणारी वस्तुस्थिती आहे. आभा सिंग, यामध्ये मुद्दे अनेक बाहेर येत आहेत, मात्र जे फरीद खान पठाण यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे, कोणाला जबाबदार पकडायचं आपण त्यांच्या मृत्यूला? काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. विनोद सातव पुण्याहून आपल्यासोबत. विनोद, चित्रपटाचं प्रमोशन करताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या जातात? म्हणजे ज्या पद्धतीने प्रमोशन होतं, अनेक नवनवीन फंडे समोर येत आहेत, मग अशामध्ये गर्दी किंवा एक थ्रेट परसेप्शन किंवा रिस्क मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट ही नेमकं काय असतं त्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवत असता? मुळामध्ये यामध्ये चित्रपटाचं प्रमोशन डिझाईन करताना आम्हाला मराठी चित्रपटांबद्दल आपण बोलूयात की त्याच्यामध्ये आपल्या सर्व कलाकारांना प्रमोशनला आम्ही घेऊन जात असतो. घेऊन जात असताना टेलिव्हिजनच्या माध्यमातून चित्रपटाचं प्रमोशन जे होतं ते अतिशय कमी प्रमाणामध्ये होतं. म्हणजे झी सारखं माध्यम असेल, इतर चॅनलच्या माध्यमातून सगळे चित्रपट तर त्या चॅनलवर जाऊ शकत नाही, म्हणून ग्राउंड प्रमोशन करण्याला पर्याय नाही, म्हणून आम्ही ग्राउंड प्रमोशन करतो. कारण चित्रपट चालला पाहिजे. जितेंद्र जोशी आज इथं आहे, बघतोस काय मुजराकर चित्रपट रिलीज होतोय, तर हे सगळं चित्रपट रिलीज करताना त्याचं प्रमोशन करताना त्या ठिकाणच्या परवानग्या, शासकीय परवानग्या, रस्त्यावरती असेल तर पोलिसांच्या परवानग्या या घ्याव्या लागतात आणि आम्ही त्या घेतो. बाउन्सर्स जे असतात ते आम्ही कलाकारांबरोबर घेऊन जातो. खूप गर्दीचं ठिकाण असेल तर पोलीस परमिशन ही नक्कीच घ्यावी लागते आणि ते आम्ही घेतो. त्याच्यामध्ये काही फार त्रास होत नाही आणि सुरळीतपणे सगळ्या पद्धतीने होतात. जितेंद्र, एक प्रश्न असा आहे की आता विनोदनी जसं सांगितलं की बाउन्सर्स असतात, बरेचदा या कलाकारांची किंवा त्या प्रोडक्शन हाऊसची किंवा त्या PR टीमची एक स्वतःची सुरक्षा व्यवस्था असते जी बऱ्याच गोष्टी मॅनेज करते. या ठिकाणी जी घटना झाली बडोदा स्टेशनवरती, तिथे असं चित्र थोडंसं समोर आलेलं होतं की ट्रॅकवरती लोक उतरत होती. बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आपण अज्युम केलेल्या असतात आपल्याकडे की गर्दी कशा प्रकारे आपल्याकडे वेडी होते एखाद्या स्टारसाठी, विशेषतः शाहरुख सारख्या स्टारसाठी म्हटल्यानंतर अशाच प्रकारे प्रमोशन करायचा अट्टहास का असतो? नाही, मला वाटतं की काय होतं की आय एम शुअर की शाहरुख खान काय किंवा कोणीही असो, त्यांना जर ही कल्पना असती की असं काही घडेल तर त्यांनी म्हणजे मला नाही वाटत इथून पुढे शाहरुख खान त्याच्या उभ्या आयुष्यात कधी पुन्हा ट्रेननं प्रवास करेल. पण माझा मुद्दा असा आहे की आता मध्यंतरी 2-3दा आपल्या महाराष्ट्रात घडलंय, बाहेरही घडलंय, देवस्थानांच्या इथे चेंगराचेंगरी होते आणि मृत्यू होतो. आता तिथे तर कोणी स्टार नाही, तिथे तर कोणीच नाही, तिथे तर स्वतः भाविक आलेले आहेत देवाला भेटायला. पण मग अशा वेळेला घटना घडते तेव्हा मग कुणाला जबाबदार धरायचं? काय आहे, मला वाटतं की ही घटना दुर्दैवी आहे, बरोबर. अशा प्रकारचं प्रमोशन म्हणजे कोणाच्याही जीवावर बेतणारं प्रमोशन हे होता कामा नयेच, या म्हणजे मी हे सहमत आहे याच्याशी. पण कधी कधी काय होतं की प्रमोशनच्या माध्यमातून एखादी नवीन कल्पना सुचते आणि ती कल्पना अवलंबली जाते. आता आजपर्यंत ट्रेननं अनेक लोक गेलेत, मी तेच सांगतो पुन्हा पुन्हा की आपली मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी पासून ते कतरिना कैफ सगळे गेलेत. नरेंद्र मोदी लोकलनं प्रवास केलाय, आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवास केलाय, राहुल गांधींनी प्रवास केलाय, तेव्हा असं काहीच घडलं नाही. सो मला वाटतं शाहरुख खानला असं वाटल्याची शक्यता आहे की ठीक आहे मी जाऊन पाहतो, मी या पद्धतीने प्रमोशन करतो. हे दुर्दैवीच आहे, पण मला
याचा दोष मला नाही वाटत की आपण फक्त शाहरुख खानला देऊ शकतो. होय, बरं, चित्रपटाच्या प्रमोशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक नक्की आहे की आता बघतोस काय मुजराकर हा आगामी चित्रपट जो आहे याच्या निमित्ताने आम्ही प्रमोशन करतोय. आम्ही काय ठरवलं, आम्ही पहिलं ट्रेलर लॉन्च जे आहे मी सिंहगडावर केलं. तिथे अनेक शिवप्रेमी जे आहेत, जे आम्ही विषय जो मांडला की स्मारकाच्या आधी, स्मारकाला विरोध नाही पण स्मारकाच्या आधी गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, तर तिथे सिंहगडावर अनेक शिवप्रेमी, अनेक संघटना एकत्र आल्या होत्या आणि पहिल्यांदा तर एकमेकांना भेटत होत्या, त्यांची एकमेकांची ओळख झाली. या निमित्तानं छत्रपती संभाजीराजांनी आम्हाला बोलवून घेतलं कोल्हापुरात की आम्ही जीव तोडून सांगतोय या विषयाबद्दल, पण कुणी ऐकत नव्हतं. तुमचा ट्रेलर आला आणि ट्रेलर आल्या आल्या 11 कोटी सँक्शन झाले याच्या औरंगाबादच्या 3 किल्ल्यांसाठी. याच्या दोन्ही बाजू आहेत बघा. हे आता सिंहगडावर एखादी घटना घडली असती तर, किंवा आपण असं म्हणू की आता एखाद्या स्मारकाचं उद्घाटन असेल, कुठे तिथे काही अनुचित घटना घडली, कुणाला जबाबदार धरणार आपण? गर्दीला, त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, मग तो स्टार असो किंवा तो राजकारणी असो, जबाबदार कुणाला धरणार मला समजत नाही. मी कुणा एकावर बोट नाही ठेवू शकत आहे. हे दुर्दैवी आहे हे मी नक्की सांगू शकतो, पण मी कुणा एकावर बोट निश्चित नाही ठेवू शकत आहे. बरं, मंदार भारदे, जितेंद्रचा जो प्रश्न आहे, आपण कोणाला जबाबदार धरायचं याच्यामध्ये? कारण फरीद पठाण ते कदाचित शाहरुख खानला बघायला पण आलेले नव्हते, त्यांची बहीण त्या ट्रेनने प्रवास करत होती, तिला ते डबा द्यायला आलेले होते, बाय बाय करण्यासाठी आलेले होते, पण असं कायमचं बाय बाय त्यांना करावं लागेल असं हार्डली कोणी इमॅजिन केलं असेल. खूपच दुर्दैवी आहे. कोणाला जबाबदार धरायचं त्यांच्या मृत्यूसाठी? मला असं वाटतं की सेलिब्रिटी आणि त्यांना बघायला होणारी चाहत्यांची गर्दी याच्या मॅनेजमेंटसाठीचं कुठलंही वेगळं ट्रेनिंग हे आपल्याकडच्या पोलीस व्यवस्थेला दिलं जात नाही. आपण नेहमी पाहिलंय की या चाहत्यांसाठी लोक इतके वेडे असतात की असं घडलेलं आहे की आपल्या एखाद्या सेलिब्रिटीला अपघात झाला तर लोकांनी आत्महत्या केल्या. असंही घडलेलं आहे की एखादा सेलिब्रिटी आला म्हणून लोकांनी दंगा केला, त्या सेलिब्रिटीला त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा त्या एक्साइटमेंटमध्ये लोक बेशुद्ध पडली, हेही घडलेलं आहे. सो सेलिब्रिटी ज्या वेळेला सामान्य लोकांमध्ये जाणार असतील, कारण कुठलंही असो, म्हणजे मला गंमत वाटते, उद्या शाहरुख खानांनी जर का मुंबईमध्ये सकाळी जॉगिंगला जाण्याचं ठरवलं आणि त्याला बघायला येऊन नंतर 4 रिक्षा एकमेकांवर धडकल्या तर काय करणार आहोत? आपण शाहरुख खानला सांगणार आहोत का की तू रस्त्यावर फिरायचं नाहीस म्हणून? किंवा उद्या बच्चन साहेब आले आणि त्यांना आपण बघतोच की त्यांना बघण्यासाठी रोज लोक गोळा होतात. ही सगळे सेलिब्रिटी ज्या वेळेला वावरत असतील, समाजामध्ये वावरत असतील, त्यावेळेला आपण गर्दीचं नियोजन कसं करणार आहोत, त्याचं काय ट्रेनिंग आपण आपल्या पोलीस व्यवस्थेला दिलेलं आहे, मुळात असं काही ट्रेनिंग असायला हवं असं आपल्याला वाटतं का? हा मुद्दा क्रमांक 1 आहे. मुद्दा क्रमांक 2 हा आहे की त्या सेलिब्रिटीला या समाजामध्ये वावरण्याचं किती स्वातंत्र्य आपण देणार आहोत की देणार नाही आहोत. म्हणजे उद्या जर समजा शाहरुख खान हा त्याच्या फॅमिलीला घेऊन जेवायला गेलेला आहे तर चाहत्यांनी कसं वागायचं, त्यांनी त्याला त्रास द्यायचा की नाही द्यायचा, या सगळ्या बाबतीमध्ये एक सामाजिक प्रश्न म्हणून किंवा मॅनेजमेंट म्हणून आपले पोलीस, आपले चाहते, त्यांचं प्रशिक्षण याच्यासाठी कोणी काही करताना मला दिसत नाही. दिस इज मोर अलार्मिंग असं मला वाटतं. आभा सिंग आत्ताच्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आभा सिंग, ही घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना आहे, ही सगळ्यांचंच म्हणणं आहे, मात्र याला जबाबदार कोणाला धरायचं? तुम्ही कशा दृष्टीने पाहता याकडे? देखिए, इसमें जवाबदारी जो है इंडियन रेलवेज की है, जिसने परमिशन दी शाहरुख खान को. इसमें जवाबदारी शाहरुख खान की है, जिनको एक रिस्पॉन्सिबल सिटीजन होने के नाते जानना चाहिए था कि रेल प्लेटफॉर्म बहुत सेंसिटिव जगह है, वहां पे लोग ट्रेन में चढ़ने और उतरने के लिए आते हैं, और वहां पे अगर आप पब्लिसिटी अपने फिल्म की कर रहे हैं तो वहां पे आप पैसेंजर्स की जान जोखिम में डाल रहे हैं. इसीलिए हमने ईमेल किया, ट्वीट किया सुरेश प्रभु मिनिस्टर को कि आप FIR लिखवाइए, क्योंकि सेक्शन 145 रेलवे एक्ट का साफ साफ कहता है कि अगर कोई न्यूसेंस प्लेटफॉर्म पे की जाती है जिससे कि पैसेंजर को दिक्कत हो तो वो एक गुनाह है जिसमें 3 महीने की सजा है. रेलवे एक्ट 1989 पुनः कहता है 175 ऑफ द सेक्शन में कि अगर कोई नेग्लिजेंट एक्ट होता है, कोई गैर जवाबदारी का कार्य होता है जिससे पैसेंजर को दिक्कत होती है, उसकी जान माल को खतरा होता है, तो उसको गुनाह है और उसमें कार्रवाई होनी चाहिए. मैं हैरान हूं कि अभी तक सुरेश प्रभु ने ना कोई रिप्लाई दिया ट्विटर का हमारे
हमारे न ईमेल का रिप्लाई दिया, और मुंबई सीपी ने अभी तक एफआईआर नहीं करी। बड़ौदा पुलिस सीपी को भी हमने लिखा है, लेकिन अभी तक सरकार चुप बैठी है, जबकि उन्होंने पूरे खुलेआम गुनाह किया है। उन्होंने रेलवे एक्ट का अवरोध किया है। 336 ऑफ द आईपीसी भी कहता है कि अगर ये कॉग्निजेबल ऑफेंस है कि अगर किसी के जान माल को खतरा आप करते हैं गैर जिम्मेदाराना हरकत से, तो वो कानून के तहत एक गुनाह है। तो शाहरुख खान पीआर एजेंसी, क्योंकि इन्होंने लोगों को बुलाया प्लेटफॉर्म पे, ये जानते हुए कि वहां पे चलती हुई ट्रेन जाती है और एक आदमी की मृत्यु हो गई, तो पहली बात इन लोग के ऊपर एफआईआर हो। दूसरा, जो सिविल कॉम्पेंसेशन, उसको कॉम्पेंसेशन दिया जाए जिसकी मृत्यु हुई। और तीसरा, वो रेलवे अधिकारी जिन्होंने ये परमिशन दी, जबकि उनके पास कोई हक नहीं था इस तरह की परमिशन देने की, उनके ऊपर डिपार्टमेंटल एक्शन हो, उनको सस्पेंड किया जाए। बरं, जितेंद्र, आता काय म्हणणं आहे याबद्दल? आभा सिंग यांनी तर थेट आरोप केलेला आहे की हा एक कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि याच्यामध्ये जितकी रेल्वे प्रशासनाची, जितकी त्या पीआर कंपनीची, तितकीच शाहरुख खानची सुद्धा जबाबदारी आहे. नाही, मला नाही असं वाटत. मला वाटतं की म्हणजे मग बरं, त्यानं रेल्वेने नाही जायचं, मग त्यानं बसनी नाही जायचं, बरं तो फ्लाईटने जाऊ शकतो. फ्लाईटमध्ये असं एअरपोर्टवर असं का नाही घडत कधी? हे घडलंय ते दुर्दैवी आहे. पुन्हा पुन्हा सांगतो. मध्यंतरी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की आपल्या काचा या काळ्या नसाव्यात यासाठी काहीतरी एक कायदा पास करण्यात आला, आणि त्यानंतर माझ्या काचा काळ्या होत्या. मी काही शाहरुख खान एवढा मोठा अभिनेता नाही, म्हणजे स्टार नाही, सॉरी. तर मला आढळण्यात आलं की या काच, मी म्हटलं साहेब, मला बघितल्यानंतर मी कुठे गेलो, काही लहान मुलं येतात, गाड्यांवर येऊन आदळतात, लोक न्यूसन्स क्रिएट करतात, म्हणून मी या काळ्या काचा लावलेल्या आहेत. तर ते म्हणले नाही, पण नियम काय म्हणतोय की काळ्या काचा सगळ्यांचं नाही, म्हणजे नाही. मी काढून टाकल्या त्या काळ्या काचा. अहो, त्यानंतर मला सिग्नलवरच इतक्या वेळा अडवलं जातं की सिग्नलला थांबलं तर पोलीसवाले बाजूला घेतात, फोटो काढतात आणि आम्ही जातो. मग कलाकारांनी जायचं कसं? उद्या आपण समजूया असं की शाहरुख खान प्रमोशनसाठी नाही जात आहे, त्याला वाटलं की आपल्या मुलाबाळांबरोबर ट्रेननी जायचं आहे, तर काय त्याला मज्जाव करणार आपण? मला समजत नाहीये. मला न्यूसेन्स क्रिएट केला छोटीशी इन्फॉर्मेशन तुला अशी देते की शाहरुखने बाहेर यायला नको होतं का? शाहरुखने फक्त ट्रेनने प्रवासच केलेला नाही, त्याने जर शांतपणे प्रवास केला असता तर ती एक वेगळी गोष्ट असती. तो त्या स्टेशनवर उतरला, त्याने फुटबॉल फेकले, त्याने टी शर्ट फेकले, म्हणजे बकायदा ज्या पद्धतीने प्रमोशन होतं त्या पद्धतीने तिथे केलंय. आणि कदाचित एखादी गर्दी चेकाळण्यासाठी या गोष्टी पुरेशा असतात. तुला जास्त माहिती असेल याबद्दल. नाही, एखादी गर्दी चेकाळण्यासाठी, मी तेच म्हणतो की एखादी गर्दी चेकाळण्यासाठी या गोष्टी पुरेशा असतात. मला वाटतं की त्याची जबाबदारी फक्त, कसं सांगू आता, त्याची काळजी पोलिसाने, प्रशासनाने सुद्धा घ्यायला हवी होती. आणि मी माझ्या प्रमोशनमध्ये होतो खरं तर, मी त्याच्यातनं इथे आलोय. मी आता जे काही पाहतोय ते पाहत असताना मला हे दिसतंय की त्याच्या अवतीभोवती गर्दी, कुठल्याही कलाकार, शाहरुख सारख्या कलाकार तर हे माहितीच असणार की गर्दी होणार आहे, आणि गर्दी झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल हे, कारण गर्दीतच वावरणारी ही माणसं आहेत ज्यांच्या बंगल्याखाली रोज हजारो लोक जमा होतात. फक्त हात दाखवला की ते खुश होतात, त्यांना हे ठाऊकच असतं. परंतु मला वाटत नाही की हे प्रकरण इतपत जाईल, हे याची त्याला कल्पना असेल. नाही तर कोणीही कलाकार जगातला, मायकल जॅक्सननं सुद्धा अनेक शोज केलेले आहेत, आणि त्यांच्या शोज मध्ये ते मायकल जॅक्सन परफॉर्म करत असताना चेंगराचेंगरी होऊन त्याला पाहून लोकांचे बळी गेलेले आहेत. सो आय एम शुअर की कुठल्याही कलाकाराला हे वाटणार नाही की आपल्यामुळे कुणाचा जीव जावा, कारण सिनेमा, कुठल्याही जीवापेक्षा सिनेमा मोठा कधीच नसतो, नसावा. कुठल्याही कलाकार हा सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्याला सुद्धा मनात तो विचार येतच असणार ना, आय एम शुअर. नक्कीच. यामध्ये अनेक मुद्दे समोर येतात. एक म्हणजे आभा सिंग यांनी सांगितलं की हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. दुसरी गोष्ट यामध्ये अशी की मग पीआर कंपनी, ज्याने या संदर्भात रिस्क मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींचा, एका स्ट्रॅटेजीचा विचार करणं गरजेचं होतं, त्यांची स्ट्रॅटेजी चुकली का? आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर विनोद सातवकडून आपण या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. रईसच्या निमित्ताने शाहरुख खानचं ट्रेनमधून होत असलेलं प्रमोशन ज्यावेळेला जीवावर उठलं त्यावेळी प्रश्न असा उपस्थित झाला की जीवावर बेतणारं असं प्रमोशन काय कामाचं. आपली ब्रेकपूर्वी चर्चा सुरू होती. PR एजन्सी या संदर्भात जी काम करत होती तिने नेमकं काय करायला पाहिजे होतं. विनोद सातव पुण्याहून चर्चेत सहभागी झाले आहेत. विनोद सातव, या संपूर्ण प्रकरणामध्ये PR एजन्सीचा नेमका रोल काय होता किंवा काय असू शकतो हे जरा तुम्ही थोडंसं एलॅबोरेट करा. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी PR एजन्सी चुकली का? नम्रता, मी अतिशय पहिल्यांदा खेद व्यक्त करतो की अतिशय दुर्दैवी घटना आहे जी घडलेली आहे ती. असं घडायला नको होतं, कोणाच्याही बाबतीत असं घडायला नको होतं. दुसरा महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की PR एजन्सीचा नक्की रोल काय असतो. एखादा चित्रपट जेव्हा तयार होतो, मगाशी मी जसं म्हटलं तसं, तो चित्रपट लोकांपर्यंत विनोद, पोहोचवण्यासाठी आपण फक्त या एवढ्या म्हणजे समजा आता ट्रेन मधून प्रमोशन करायचंय तर PR एजन्सी तिथे काय काय करते, त्यांचा रोल काय आहे ट्रेन मधल्या प्रमोशनसाठी? मुळात ग्राउंड प्रमोशन आपण त्याला म्हणूयात की ट्रेनमध्ये प्रमोशन आहे तर त्याच्यामध्ये इव्हेंट एजन्सी असते. PR कंपनी जी असते ती स्ट्रॅटेजी तयार करते आणि एक इव्हेंट मॅनेजमेंट करणारी एखादी एजन्सी असते, त्यांना ते काम देते किंवा कधी कधी ते PR एजन्सी स्वतः पण करते. अशा वेळेला सुरक्षिततेची जबाबदारी घेणं खूप गरजेचं असतं. झाला प्रकार जो आहे तो मगाशी म्हटलं तसं खूप दुर्दैवी आहे. शाहरुख खान हा स्टार आहे. आम्ही जितेंद्र जोशी प्रमोशन आता करतायत कोल्हापूरमध्ये, तिथे हजारोंची गर्दी आहे. तिथे असं घडलेलं नाहीये. महेश मांजरेकरांना घेऊन आम्ही नाती गोतीचं प्रमोशन आता फेब्रुवारी महिन्यात येतोय त्याचं करतोय. त्यांनाही घेऊन आम्ही अनेक ठिकाणी गेलो, तिथे असं घडलं नाही. हा, औरंगाबादमध्ये एक प्रसंग घडला होता लय भारी सिनेमाच्या वेळेला. त्यावेळेला तिथे खूप गर्दी जमली होती किंवा त्यावेळेला एक माणूस वरून जिन्यावरून खाली पडला होता. रितेश देशमुखला बघायला प्रचंड गर्दी जमली होती. सैराटच्या वेळेला सांगलीमध्ये आर्ची गेली होती, तिथे लोक अक्षरशः त्याच्या गाडीच्या मागे पळत होती. तिथे गाड्यांच्या धडकाधडकी झाली, चेंगराचेंगरी झाली. अशा गोष्टी घडल्या नाही असं नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टीला ती PR कंपनी किंवा ती इव्हेंट कंपनी कशी जबाबदार असू शकते. सुरक्षिततेचे सगळे उपाय घेणं गरजेचं आहे, पोलीस यंत्रणा पण असते, परंतु पब्लिक जे असतं त्यावेळेला ते कसं वागेल हे आपल्याला लक्षात येत नाही अशा वेळेला. बरं, आपण आभा सिंग यांच्याकडनं त्याचं उत्तर घेऊया की PR एजन्सीला यासाठी जबाबदार आपल्याला धरता येईल का? म्हणजे पोलीस यंत्रणेचं कुठेतरी कमी पडलेली आहेत सगळी सुरक्षा राखण्यामध्ये, मात्र PR एजन्सी ज्यांनी हे थ्रेट परसेप्शन किंवा रिस्क मॅनेजमेंटवरती काम करणं त्यांनी गरजेचं होतं, ते पुरेसं झालं नाही असं वाटतं? PR एजेंसी की चूक से बड़ी गलती रेलवे की है, क्योंकि रेलवे की जवाबदारी है कि जो पब्लिक प्लेटफॉर्म पे आती है उसकी सेफ्टी सिक्योरिटी रेलवे की जवाबदारी है. PR एजेंसी का तो काम सिर्फ पब्लिसिटी करना और पैसा कमाना है. पहली बात, रेलवे के अधिकारियों ने इनकी परमिशन दी कैसे, जबकि रेलवे एक्ट में ये मना किया गया है कि आप कोई ऐसा काम नहीं करेंगे गैर जिम्मेदाराना जिससे कि जो प्लेटफॉर्म पे लोग हैं उनकी लाइफ को जोखिम हो या उनको कन्वीनियंस में कोई दिक्कत हो. रैश और नेग्लिजेंट एक्ट रेलवेज का है. रेलवे के अधिकारियों को सस्पेंड किया जाए जिन्होंने ये परमिशन दी, इसकी इंक्वायरी होनी चाहिए. साथ ही साथ शाहरुख खान एक जवाबदार अगर सिटीजन है इस देश के, तो उनको क्या मालूम नहीं था कि वो प्लेटफॉर्म पे लोगों की जान जोखिम में डाल रहे हैं? इस तरह के लोगों को इन्फॉर्म करके कि मैं प्लेटफॉर्म पे आऊंगा, चलती हुई ट्रेन रहेगी, वहां धक्का मुक्की होगी. आप बात करते हैं माइकल जैक्सन के फंक्शन की, उसकी भी परमिशन पुलिस तब देती है जब वो देख लेती है कि किस ग्राउंड में होगा, शहर से दूर होगा, वहां पे इतनी सिक्योरिटी होगी कि नहीं. यहां पे तो रेलवे पुलिस ने लोकल पुलिस को इन्फॉर्म भी नहीं किया. बड़ौदा पुलिस को मालूम भी नहीं था कि इस तरह का रेलवे पुलिस वहां पे रेलवे वाले इस तरह का इवेंट कर रहे हैं. तो ये इसमें टोटल रेलवे की गैर जिम्मेदारी है, शाहरुख की गैर जिम्मेदारी है. सिर्फ एक पिक्चर की पब्लिसिटी के लिए इनोसेंट पैसेंजर्स की जान जोखिम में डाली गई और उसके बाद रेलवे के मेंबर बोलते हैं कि स्टार तो ट्रेन में चलते हैं. मैं उनसे पूछना चाहूंगी, शाहरुख खान कितनी बार ट्रेन में चले हैं और ऐसा ट्रेन में चले हैं कि वो हर प्लेटफॉर्म पे बताते हुए जा रहे हैं. पब्लिक 10-10 हजार की भीड़ इकट्ठा की जा रही है. इसमें सरकारी तंत्र फेल किया है. सुरेश प्रभु न कि रेलवे में सेफ्टी देखें, आए दिन रोज एक्सीडेंट हो रहे हैं और वो करने की जगह आप रेलवे में और लोगों की जान जोखिम में डाल रहे हैं. इसमें सुरेश प्रभु को आके जनता से माफी मांगनी चाहिए और रेलवे अधिकारियों को सस्पेंड किया जाए. जितेंद्र, और FIR तुरंत रजिस्टर की जाए.
नाही, मला वाटतं की मग त्या जे म्हणतायत रेल्वे प्रशासनानं परवानगी का दिली. आणि यात एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही म्हणालात की त्या म्हणाल्या की बडोदा पोलिसला रेल्वे पोलिसांनी सांगितलंही नव्हतं. मग हे मिसकम्युनिकेशन काय आहे? आणि जर का तसं असेल तर ती जबाबदारी रेल्वे प्रशासनानं स्वीकारली पाहिजे असं मला वाटतं. शाहरुख खान बद्दल मी असं म्हणेन की मी काही फार त्याचा काही मोठा फॅन किंवा असं नाहीये, पण मला असं पुन्हा वाटतं की इतकं बेजबाबदारपणे ते झालेलं नाहीये. त्याची चौकशी व्हावी त्याचं, आणि जर का त्यात तो दोषी सापडला तर त्याला जे काही कायद्याप्रमाणे होईल ती त्याला शिक्षा मिळावी. परंतु मला अजूनही वाटतंय की जर रेल्वे प्रशासनाला हे कळवण्यात आलं होतं तर ती जबाबदारी त्यांची होती. मंदार भारदे, काय सांगता येईल याच्याबद्दल? म्हणजे थेट फक्त रेल्वे प्रशासनाला यामध्ये दोषी धरायचं की शाहरुख सुद्धा इक्वली दोषी आहे? नाही, मगाशी जसं तू म्हणालीस तसं की जर का शाहरुख खानने बाहेर येऊन टी शर्ट्स फेकले असतील, फुटबॉल फेकले असतील, तर हे काही एक प्रवासी म्हणून जबाबदार वर्तणूक नक्की नाही आहे. हे सगळं करण्यासाठी त्याने परवानगी मागितली होती का? कारण हल्ली असं आहे की मला खात्री आहे की शाहरुख खानने ओके ती एसी गाडी होती, पण दरवाजामध्ये नुसतं येऊन तो हसत उभा राहिला असता तरी चिंगराचिंगरी झाली असती. मग शाहरुख खानने करायचं काय? त्याला काय करायची परवानगी दिलेली होती त्यावेळेला? इतकी भर त्याचा डबा लोकांना कळला कसा? ती 20-22 बोग्यांची गाडी आहे, तर काय प्रत्येक बोगीच्या समोर एवढाली लोक उभे होते का? आणि ते चान्स घेत होते का की तो कोणत्या बोगीमध्ये असेल? आणि चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे की या समाज माध्यमानं असे गोंधळ झालेत की शाहरुख खानांनी जर त्यावेळेला ट्विट केलेलं असेल की मी 9:14 वडोदऱ्याला असेल, त्याच्यानंतर इतक्या वाजता मी रतलामला असेल किंवा ज्या कुठल्या स्टेशनला असेल, तर त्याची लोक वेडे पिसे होऊन त्याला बघायला येतील. हे काही सांगायला ज्योतिषाची गरज नाही. मग ते येणार आहेत, ट्रेनही त्याच वेळेला येणार आहे, हे सगळं माहिती होतं, तेव्हा प्रशासनाने त्यांना आत कसं घुसू दिलं? हे काय ओपन ग्राउंडवर आलेलं नाही. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो की त्या मानाने मी एव्हिएशनमध्ये पाहिलंय की हेलिकॉप्टरने अभिनेता येणार आहे हे लोकांना माहीत असतं, पण असं कधी झालेलं नाही आहे की त्याच्या हेलिपॅडवर रनिंग रॉटर्स मध्ये गर्दी शिरली आहे किंवा लोक आत आलेले आहेत. किती वाजता येणार आहे ते माहीत असतं. त्याला बरोबर हेलिपॅडला कडं करून ते हेलिपॅड सुरक्षितपणे उतरवलं जातं आणि तिथून त्या अभिनेत्याला किंवा एखाद्या नेत्याला बाहेर नेलं जातं आणि लोक त्याच्यापर्यंत पोहोचू दिली जात नाहीत. लोक त्याच्या इतकी जवळ कशी पोहोचली? लोक त्या ट्रेनच्या इतक्या जवळ कशी पोहोचली? आणि हे सगळं माहीत असताना पोलिसांचं नियोजन काय होतं किंवा रेल्वे पोलिसांनी काय नियोजन केलेलं होतं ही गर्दी कंट्रोल करण्यासाठी? ते सिम्पली दरवाजे बंद करू शकले असते रेल्वे स्टेशनचे आणि कोणत्याही चाहत्याला आतमध्ये येऊ दिलं नसतं. त्यांनी तसं का नाही केलं? माझा तिसरा प्रश्न आहे की इतकी गर्दी आतमध्ये झालेली आहे हे माहीत असताना मग शाहरुख खानला दरवाजापर्यंत येऊ का दिलं? विविध प्रश्न आहेत. आपण चुकीच्या पद्धतीने ज्यांनी कोणी ते रेल्वे हाताळायला पाहिजे होते त्यांनी हाताळलेलं आहे तर स्पष्टच आहे. मग याच्यामध्ये रेल्वे पोलीस सुद्धा दोषी आहेत. दुसरी गोष्ट, PR एजन्सी ज्यांनी या सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट करायला पाहिजे होती त्यांना सुद्धा काही प्रमाणात त्यांचा सुद्धा दोष आहे असं म्हणता येईल? PR एजन्सीने व्यवसाय किंवा त्यातलं इव्हेंट मॅनेजमेंट करणारी जी कोणी कंपनी, जसं मला असं वाटतं की PR एजन्सीजचं काम उद्या त्या जलीकट्टू का काय ते जे आहे त्याच्या बैलाच्या पाठीवर लोगो लावायला सांगितलं आणि परवानगी दिली तर ते लावतील. लोगो लावायचा का? त्या झुंजीत लोगो लावायचा का? हे विचार करणारी जी यंत्रणा आहे त्यांनी याचा काय विचार केलेला होता? प्रॅक्टिकली असं आहे की ते आत्ताच जसं आपल्या तज्ज्ञांनी सांगितलं की ते काहीही व्हिज्युअलाइज करतील आणि मला असा इव्हेंट करायचा आहे की इथून गर्दीतनं भाजी घ्यायला एखादी हिरोईन जाईल असा माझा इव्हेंट आहे आणि ती समजा प्रियांका चोप्रा किंवा दीपिका पदुकोण भाजी घ्यायला दादरला जाईल असं त्यांनी इव्हेंट प्लॅन केला. तर तुम्हाला कळवल्यानंतर व्हिज्युअलाइज नाही करू शकत की ही भाजी घ्यायला गेली तर तिथे गर्दी होईल, रेल्वेत हात हलवायला आला तर गर्दी होईल, तर आपण काय काळजी घ्यायची किंवा परवानगी द्यायची नाही? त्याला सांग की चुपचाप इतक्या तुला जे सीट दिलेलं आहे त्या सीटवरून हलायचं नाही. तुम्ही अशी त्या परवानगीत नाही म्हणू शकत. विनोदला काही मुद्दा मांडायचा. विनोद, त्याला जोडूनच माझा प्रश्न असा आहे की म्हणजे याचा अर्थ पैसे घेतले आणि त्या ठरलेल्या पद्धतीने प्रमोशन आम्ही करणार या संदर्भात संबंधित एजन्सीची परवानगी घेतली आणि त्याचं प्रमोशन केलं की PR एजन्सीची जबाबदारी संपते का? त्याच्यामध्ये एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मी सांगतो की मला असं वाटतं की PR एजन्सी किंवा मार्केटिंग एजन्सी हा भाग आपण 2 मिनिटं बाजूला ठेवूयात. मुळात
चित्रपट लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी विविध माध्यमातून लोक काम करत असतात. गेल्या 2 वर्षामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये माझा अनुभव वैयक्तिक मी सांगतो, 200हून अधिक मराठी सिनेमांचं प्रमोशन मी माझ्या टीम बरोबर केलेलं आहे. एकही असा मला प्रसंग घडला नाही. मला आता उदाहरण दिलं आमच्या मित्रांनी की प्रमोशन कसं करायचं, तर मला असं वाटतं की जसं हिंदी सिनेमातले सर्व कलाकार मराठीच्या आपल्याच एबीपी माझावरती येऊन प्रमोशन करतायत. आमचा जितेंद्र बघा कसं प्रमोशन करतोय, बघतोस काय मुजरा करतं. मराठी सिनेमातल्या कलाकारांचं त्या विषयाला धरून प्रमोशन केलं जातं. गड किल्ल्यांचा विषय त्यांनी घेतलाय, त्या गड किल्ल्यांवर जाऊन आम्ही त्याचं प्रमोशन केलेलं आहे. म्हणजे कुठेही पब्लिकमध्ये विनाकारण मासमध्ये आपल्या देशामध्ये क्रिकेटर आणि फिल्म स्टार्स यांच्या मागे तुम्ही कुठेही गेलं तरी गर्दी ही होणारच आहे. पण त्या चित्रपटाच्या विषयाला आणि आशयाला धरून जर त्याचं प्रमोशन केलं तर मला असं वाटतं असे गैरप्रकार घडणार नाहीत. कारण गड किल्ल्यावर जितेंद्रांनी प्रमोशन केलं तर तिथे शिवाजी महाराजांचे भक्त लोक आले, त्यांनी असं गडबड गोंधळ नाही केला. विनोद, अत्यंत हा महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. माझी वेळ संपत आली. जितेंद्र, माझं जाता जाता एक छोटासा प्रश्न आहे. दुधाने आपलं तोंड भाजलेलं आहे, आपल्याला ताक फुंकून प्यायचंय, काय करावं लागेल? नाही, इतकंच करावं लागेल की इथून पुढे कलाकार म्हणून शाहरुख खान असो कोणीही असो, जर का मी तिथे जातो आहे तर तिथे जात असताना मी त्याची जबाबदारी घेतोय का? मी सत्सद विवेक बुद्धी म्हणजे दही हंड्यांच्या इव्हेंटना मी जात नाही गेले 3 वर्ष झाली, कारण मला माहिती की तिथे काय गर्दी उसळते. त्याला एक वेगळी सामाजिक बाजू पण आहे, परंतु कलाकारांना सुद्धा त्याची तजवीज व्यवस्थित आहे का ती बघितली पाहिजे, निदान एक कलाकार, जबाबदार कलाकार म्हणून. आणि जे कोणी परवानगी देत आहेत त्यांनी सुद्धा बघितलं पाहिजे की कलाकार कोण आहे, तिथे येऊन काय घडणार आहे. भारदे साहेब जे म्हणाले की मग तिथे गपचूप बस बाबा त्या ट्रेन इथून मी तुझ्या काय फोटोग्राफर्सना फोटो काढायचं ते फोटो काढायला सांग, बाहेर येऊन टी शर्ट फेकत बसू नकोस, हे त्यालाही सांगितलं पाहिजे होतं आणि शाहरुखलाही ते कळलं पाहिजे होतं. परंतु फक्त शाहरुखकडे बोट दाखवून चालणार नाही. नक्कीच या संपूर्ण काय प्रकरणामध्ये कलाकार फक्त सॉफ्ट टार्गेट असतात. काही घडलं की कलाकार, काही घडलं की कलाकार. नाही, अगदी बरोबर जितेंद्र, कलाकार अगदी सॉफ्ट टार्गेट असतात आणि शाहरुख खान बरेचदा अशा पद्धतीने चित्रपटावर बंदी टाका, बरेचदा अशा पद्धतीने शाहरुख खान टार्गेट झालेला आहे. मात्र यामध्ये मुद्दा असा आहे की जी काही घटना सॉफ्ट टारगेट नहीं, कलाकार अपने सेलिब्रिटी स्टेटस का फायदा उठाते हैं. ठीक आहे, अनेक मुद्दे आहेत यामध्ये. मात्र एक आहे की ही जी घटना घडलेली आहे यामध्ये नहीं जितकी मैडम, कभी कभी जबाबदारी क्या होता है कि हम लोग जब हम अंदर होते हैं ना तो बाहर से लोग आते हैं और वो फिर पीआर वाले कहते हैं कि नहीं आप एक बार बाहर आ जाओ तो लोग चले जाएंगे. मैं तो बहुत ही छोटा कलाकार हूं, लेकिन सेलिब्रिटी स्टेटस का फायदा नहीं उठाते. आज मैं जो कर रहा हूं अपने सेलिब्रिटी स्टेटस का फायदा उठाकर मैं एक चीज पहुंचा रहा हूं. शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. आम्ही कुठल्याही विषयावर सिनेमा करू शकलो असतो. सेलिब्रिटी सिर्फ अपने स्टेटस का फायदा नहीं उठाता है, वो कुछ समाज के लिए भी करना चाहता है. पानी फाउंडेशन के हिसाब से आमिर खान और सब कलाकार लोग बहुत अच्छा काम भी कर रहे हैं. शाहरुख खान की गलती हो गई, ये मत कहिए कि कलाकार अपने सेलिब्रिटी स्टेटस का फायदा उठाते. गलत है. नाही, आपण हा विषय जितका वाढवत जाऊ तितका हा विषय वाढेल. मात्र एक आहे की ही जी घटना घडली बडोदा स्टेशनवरती, त्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणीच निधड्या छातीने पुढे येत नाहीये. प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे वापरणं यामध्ये काही चूक नाहीये, किंवा आपला एखादा जर आवडता कलाकार, आवडता सेलिब्रिटी, त्याच्यावर जर आपलं प्रेम असेल तर त्याच्या मागे पळणं हे सुद्धा चूक नाहीये. मात्र जर त्यामध्ये काही अशी आगळी घडली, एखाद्याच्या जीवावरती तो प्रकार उठला, तर जबाबदारी कोणाची हा प्रश्न मात्र दुर्दैवाने कायमच राहतोय. अशा प्रकारच्या घटनांच्या अंती याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.